खुशखबर, एप्रिलमध्ये बेलोरा विमानतळावरून अमरावतीकरांना टेक ऑफची सुविधा. खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांची माहिती. जीसीआय परवानगी प्रक्रिया अंतिम टप्प्यात. विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक. बहुप्रतीक्षित अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून अमरावतीकरांच्या टेक ऑफची प्रतीक्षा संपणार असल्याची बातमी समोर आली आहे. विमानतळ इमारत निर्माणासह विविध प्रकारची कामे पूर्ण झाली असून नागरी उड्डाण मंत्रालयाच्या उड्डाण संदर्भात परवानगीची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आली आहे. एप्रिलमध्ये अमरावती ते मुंबई अशी विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिल बोंडे यांनी दिली. बोंडे यांनी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत प्रगतीत असलेल्या विमानतळाच्या कामकाजाची पाहणी देखील केली. अमरावतीच्या बेलोरा विमानतळाचं काम पूर्ण झालं आहे. धावपट्टी, इमारत निर्माण यासह सुसज्ज विमानतळासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा या ठिकाणी विकसित करण्यात आल्या आहेत. त्या संपूर्ण कामकाजाचा आढावा डॉक्टर अनिल बोंडे यांनी घेतला. यावेळी विमानतळाच्या श्रीमती चावला, भूषण जिरापुरे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. नागरी उड्डाण संचालनालयाकडे उड्डाणासंदर्भातील आवश्यक असलेल्या परवानगीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होऊन एप्रिल महिन्यात बेलोरा विमानतळावरून प्रत्यक्षात उड्डाणाला सुरुवात होणार आहे. प्रथम अमरावती ते मुंबई 78 आसनी क्षमतेची विमाने बेलोरा विमानतळावरून टेक ऑफ करतील. या फ्लाईटला ATR असे म्हणतात. त्यामुळे लवकरच अमरावतीकरांना अमरावतीवरून विमान प्रवासाची प्रतीक्षा पूर्ण होणार आहे. त्यानंतर रात्रकालीन प्रवासाची सुविधा देखील विमानतळ प्राधिकरणाकडून विकसित केली जाणार असल्याची माहिती डॉक्टर अनिल बोंडे यांनी दिली. अमरावती विमानतळाची जी प्रतीक्षा आहे ती निश्चितपणे लवकर संपणार आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे DGCAची परवानगीसाठी संपूर्णतः तयार असलेलं विमानतळ अमरावतीमध्ये तयार झालेलं आहे. DGCAची परवानगी आल्याबरोबर उड्डाणचं अमरावती ते मुंबई हे विमान निश्चितपणे सुरू होईल. 78 सीट्स असलेलं विमान, त्याला ATR म्हणतात, ते अमरावतीकरांच्या सेवेमध्ये उपलब्ध होईल. आज मी पूर्ण पाहणी केली, आढावा घेतला आणि तंतोतंत सर्व गोष्टी DGCAच्या नियमाप्रमाणे पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे आता कोणतीही अडचण नाही. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री मार्च किंवा एप्रिलमध्ये हे विमानतळ निश्चितपणे सुरू करतील. त्याचा पाठपुरावा सुरू आहे आणि त्यासाठीच आज सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली.